सांगायचं म्हणजे मातंग समाज आणि बुद्ध समाज यांच्यामध्ये झगडा लावला आहे आणि कोंबड्याला दाणे टाकतात आणि दोघांची झुंज लावून देतात. त्याप्रमाणे या मनुवाद्याने आपल्यामध्ये झुंज लावली आहे. तर झुंज एकमेकाशी खेळू नका. आणि यांच्या पोटामध्ये का दुखते की आज आपण आईस आरामामध्ये सुटाबुटामध्ये वैभवामध्ये सन्मानामध्ये आपण आज जे जगत आहोत ना, हे बघून ते आपल्यावर जळत आहेत, त्यांच्या पोटात दुखत आहे. आणि म्हणून हे षडयंत्र त्यांनी तयार केलं की यांची फूट पाडायची. खासदारात आमदारात सगळ्यात फूट पाडली आणि आता जाती जातीमध्ये फूट पाडायलेत. तर बंधूंनो, त्यांना संधी देऊ नका. एकीनं वागा. आणि बाबासाहेबानं हे जातीपाती मिटवण्यासाठी, तुम्हाला एकत्र आणण्यासाठी, तुम्हाला सन्मानात आणण्यासाठी, तुम्हाला स्वाभिमानानं जगण्यासाठी, या वैभवात आणण्यासाठी बाबासाहेबाला स्वतःचे 4 लेकरं गमावावं लागले आणि सोन्यासारखी बायको, पाठीशी खंबीरपणे साथ देणारी बायको गमावावं लागली. आणि एका वडापावर त्यांना दिवस काढावा लागला. चंदनासारखे झिजले की माझा हा बहुजन समाज या तळागाळामध्ये फसलेला आहे, या तळागाळातून मला वर काढायचा आहे. या मनुवाद्याने, जातीवाद्याने या बहुजन समाजाला बेड्या ठोकल्या गुलामीच्या, आणि हे बेड्या मला तोडायच्या आहेत, या गुलामीतून बाहेर काढायचं आहे. एवढी बाबासाहेबानं मनाशी जिद्द धरली आणि स्वतः चंदनासारखे झिजले आणि आज आपणाला सन्मानात सूटबुटात वैभवात आणलं. आणि हे त्या लोकांना बरं दिसत नाही की याच्यावर पहिल्यासारखी कशी येळ आणायची, यायला कसं कमजोर बनवायचं, याच्यावर कशी गुलामगिरी लादायची, हेच त्याचं षडयंत्र चालू आहे. तर मातंग समाजाला बी माझं सांगणं आहे आणि माझ्या बौद्ध समाजाला बी मी सांगते की भांडणं एकमेकाशी करू नका, एकमेकाशी घाण कमेंट लिहू नका. याच्यामध्ये काहीही भलाई नाही, याच्यामध्ये आपली लुस्कान आहे आणि आपली लुस्कान करण्यासाठीच हे एवढं षडयंत्र त्यानं रचलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही भांडणं करू नका एकमेकाशी, भावाभावातून भाऊ फुटू नका, एक व्हा आणि एक होऊन आपला स्वाभिमान, अधिकार हे टिकून ठेवा. तरच याच्यामध्ये भलाई आहे, नाही तर काही भलाई नाही याच्यामध्ये. मी एवढंच बोलते आणि इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय शिवराय.